नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गीतांशु अहिराव. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी मी मुंबईला जात होतो रेल्वेने. माझं स्लीपर क्लासचं बुकिंग होतं. प्रवास सुरू झाला. जसं की तुम्हाला माहितीच आहे की रेल्वेमध्ये वॉशरूम्स असतात, टॉयलेट्स असतात. तर काही वेळानंतर थोडं सेटल वगैरे झाल्यानंतर मी टॉयलेट यूज करण्यासाठी गेलो. तर टॉयलेटचा जो दरवाजा ओपन केला तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की टॉयलेटची अवस्था ही एवढी खराब होती की त्याच्यात यूज करणं तर सोडाच, तुम्ही याच्यात एंट्री पण करू शकणार नाही. एवढं अनहायजेनिक आणि अस्वच्छ कंडिशनमध्ये टॉयलेट होतं. मग मी थोडा विचार केला की आता काय करायचं. मग मी काय केलं की मोबाईलमध्ये माझ्या ते सगळं टॉयलेट्सचे फोटो काढले आणि फोटो काढून माझ्या सीटवर परत आलो आणि जे रेल्वेचं ॲप आहे रेल मदत, त्याच्यावर मी एक छोटा फॉर्म फिलअप करून रेल्वेकडे कंप्लेंट फाईल केली. त्याच्यात ते फोटोज वगैरे अपलोड केले. काही वेळानंतर रेल्वेचे जे कर्मचारी असतात ते त्याच्यात सीट नंबर वगैरे पण फॉर्ममध्ये असतो, त्याच्यामुळे त्यांना माहीत असतं की कंप्लेंट कुठून फाईल झालेली. मग ते माझ्या सीटवर आले. त्यांनी मला विचारलं की काय प्रॉब्लेम वगैरे काय आहे. मग मी त्यांना ते वॉशरूमकडे घेऊन गेलो. त्यांना दाखवलं की हे अशा कंडिशनमध्ये आहेत. मग त्यांनी त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून ते टॉयलेट्स प्रॉपरली क्लीन करून घेतले. एक साधारणतः 15 मिनटाच्या आत माझी कंप्लेंट रेल्वेने सॉल्व केली. हे थोडंसं माझ्यासाठी शॉकिंग होतं, बट येस, इट इज ट्रू. एक 15 मिनटाच्या आत रेल्वेने कंप्लेंट सॉल्व केली आणि हे खरंच एक अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे की आपली भारतीय रेल्वे एवढ्या डेव्हलपमेंट स्टेजला आहे. तर आजच्या व्हिडिओ बनवण्याचा माझा जो उद्देश आहे तो हाच आहे की आपल्यापैकी बरेच लोक हे रेल्वेने प्रवास करत असतात, पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसल्या कारणामुळे आपण फक्त सहन करतो काही प्रॉब्लेम असेल तर. आता हा एक वॉशरूमचा एक्सपिरियन्स झाला, क्लीनलीनेसचा विषय तो सॉल्व झालाच. पण अनेक प्रॉब्लेम असतात, जसं की लाईट्स चालत नाही, फॅन्स चालत नाही, किंवा चार्जिंगचे सॉकेट असतात त्यांचा इश्यू असतो, किंवा बऱ्याचदा आपल्या रिझर्वेशन असून आपल्या सीटवर एखादी दुसरीच व्यक्ती येऊन बसते आणि उठत नाही, तेव्हा पण आपण कंप्लेंट फाईल करू शकतो. किंवा काही सिक्युरिटी रिझन्स असतील तेव्हा पण आपण कंप्लेंट फाईल करू शकतो. तर हे जे रेल मदत नावाचं ॲप आहे, या ॲपमध्ये बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत. तर ह्या ॲपची लिंक मी तुमच्या सोयीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आणि जेव्हा पण तुम्ही नेक्स्ट टाईम रेल्वेने प्रवास करणार, हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे. आणि जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही त्यावर नक्की कंप्लेंट फाईल करा आणि आपला प्रवास हा सुखकर बनवा. तसंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचे खूप खूप अभिनंदन करतो की ते ज्या पद्धतीने आणि तत्परतेने प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करत आहे, हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद.